विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी एच.एम. जाधव सर. आपल्या इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या ई-लर्निंग सीरीजमधील या व्हिडिओमध्ये आपल्याला पेपर 2मधील इलेक्ट्रिकल मिक्सर व ग्राइंडर या पाठाचा अभ्यास यात करावाचा आहे. यात आपण मिक्सरची रचना, त्याचे कार्यतत्व, विविध भाग यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मिक्सर हे उपकरण तसे आपल्याला अगदी जवळून परिचयाचे आहे. याचा उपयोग आपल्या घरामध्ये खोबऱ्याची चटणी करणे, कांदा, लसूण, आले, कोथिंबीर इत्यादींची ओली चटणी तयार करणे, फळांचा किंवा भाज्यांचा रस काढणे, दह्यामधून लोणी काढणे इत्यादी वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या घरामध्ये या मिक्सरचा वापर केला जातो. मिक्सर हे विद्युत मोटारीच्या तत्त्वावर कार्य करते. यामधील मोटर ही विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून ती ऊर्जा शाफ्टवर जोडलेल्या कपलरच्या साहाय्याने भांड्याला मिळते. आता ह्या मिक्सरमध्ये जी मोटार वापरली जाते तिचं नाव युनिव्हर्सल मोटर असं असतं. ह्या मोटारीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला उच्च स्टार्टिंग टॉर्क असतो आणि वेगही तिचा उच्च असतो. आता मिक्सरची रचना बघूयात. मिक्सरमध्ये फायबर बॉडीच्या बेस युनिटमध्ये एक युनिव्हर्सल मोटार बसवलेली असते. ही मोटर साधारणपणे 250 ते 600 वॅट क्षमतेची असते व तिचा वेग हा 15,000 ते 20,000 RPM इतका असतो. उच्च वेगाच्या गुणधर्मामुळे ही मोटर मिक्सरसाठी वापरली जाते. मोटरच्या बाहेरील बाजूने एक कपलर बसवलेला असतो व वेग नियंत्रणासाठी रोटरी स्विच वापरलेला असतो. वेग नियंत्रणासाठी टॅप फील्ड वाइंडिंगची पद्धत वापरतात. मिक्सरच्या बॉडीवर समोरील बाजूने सप्लाय चालू आहे हे समजण्यासाठी एक इंडिकेटर बसवलेला असतो. मिक्सरमध्ये ओव्हरलोड झाल्यास त्याचे संरक्षण करण्यासाठी त्यामध्ये एक सर्किट ब्रेकर बसवलेला असतो. यालाच ओव्हरलोड स्विच असे देखील म्हणतात. हा मिक्सरच्या मुख्य वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. मिक्सरला विद्युत पुरवठा देण्यासाठी एक 3 कोअर 5 एम्पेअर कॅपॅसिटीची कॉर्ड वापरली जाते व तिला 3 पिन प्लग टॉप वापरला जातो. तिची लांबी साधारणपणे 2.5 मीटर असावी लागते. मिक्सरचे भांडे स्टेनलेस स्टीलपासून बनविलेले असते व त्यावर प्लास्टिकचे लीक प्रूफ झाकण असते. त्याला डोम असेही म्हणतात. भांड्याच्या तळाशी आतील बाजूस ब्लेड व बाहेरील बाजूने कपलर बसविलेला असतो. या कपलर सॉकेटमध्येच काही मिक्सरमध्ये सेफ्टी स्विच बसविलेला असतो. आता आपण या मिक्सरची रचना नेमकी कशी असते ते आकृतीच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे मिक्सरच्या बेसमध्ये युनिव्हर्सल मोटर ही उभी फिट केलेली असते. तिचा कम्युटेटर हा खालच्या बाजूला असतो. त्याच्या दोन्ही बाजूने ब्रशेस असतात. तसेच मिक्सरच्या आर्मेचरच्या दोन्ही बाजूने फील्ड पोल असतात. बेसच्या उजव्या बाजूला आपल्याला सप्लाय कॉर्ड आणि खालच्या बाजूला प्लग टॉप आपल्याला दिसतोय. त्या प्लग टॉपच्याच डाव्या बाजूला आपल्याला एअर सर्किट ब्रेकर दिसतोय आणि बेसच्या डाव्या बाजूला रोटरी स्विच वेग नियंत्रणासाठी वापरला जाणारा तो आपल्याला दिसतोय. आता मिक्सरमधील विविध भाग व त्यांचे कार्य. सर्वप्रथम आहे बेस युनिट. बेस युनिट किंवा मिक्सर बॉडी ही विविध आकारात आणि आकर्षक रंगात बनविलेली असते. बेस युनिट हे PVC पासून बनविलेले असते. बेस युनिटमध्ये युनिव्हर्सल मोटर बसवलेली असते आणि इंडिकेटर व रोटरी स्विच बसवलेला असतो. बेसच्या बॉटम साईडला सर्किट ब्रेकर बसवलेला असतो. टॉपला युनिव्हर्सल मोटरच्या शाफ्टवर कपलर बसवलेला असतो. दुसरा आहे कपलर. मिक्सरमध्ये 2 कपलर असतात. एक कपलर मोटरच्या शाफ्टला मिक्सरच्या वरील बाजूस विशिष्ट खाचेत बसवितात, तर दुसरा कपलर हा मिक्सर भांड्याच्या बॉटम साईडला खालच्या बाजूला असतो. कपलर फायबरपासून बनवितात. मोटरची गती भांड्यात बसवलेल्या ब्लेडला देता यावी म्हणून कपलर वापरलेला असतो. पुढचा भाग आहे मिक्सरची भांडी. स्टेनलेस स्टील ग्राइंडिंग जार, लिक्विडायझर जार, स्टेनलेस स्टील चटणी अटॅचमेंट या प्रकारची भांडी मिक्सरमध्ये पदार्थावर प्रक्रिया करण्यासाठी वापरतात. ओले घटक बारीक करण्यासाठी, भाज्यांचे मसाला वाटण करण्यासाठी चटणी जार वापरतात. ज्यूस करणे, ताक घुसळण्यासाठी लिक्विडायझर जार वापरतात. तर कोरडे घटक उदाहरणार्थ हळकुंड, सुके खोबरे बारीक दळण्यासाठी ग्राइंडिंग जार वापरतात. स्टेनलेस स्टीलपासून जार बनलेले असून आतील भागात ब्लेड तर तळाकडे कपलर बसविलेला असतो. यानंतर डोम किंवा घुमट. मिक्सरच्या भांड्यामध्ये पदार्थ बारीक होत असताना पदार्थ फोर्समुळे बाहेर पडू नयेत म्हणून त्यावर प्लास्टिकपासून बनवलेले पारदर्शी झाकण असते. त्यालाच घुमट किंवा डोम असे म्हणतात. याला फोर्समुळे तयार होणारी हवा बाहेर जाण्यासाठी एक छोटेसे छिद्र असते. पुढे आहे सर्किट ब्रेकर. मिक्सरच्या भांड्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ भरल्यानंतर मोटारवर लोड येतो आणि अशा वेळी करंट अचानक वाढून मोटर जळण्याची शक्यता असते. अशा वेळी मोटरला संरक्षण देण्यासाठी सर्किट ब्रेकर बसवलेला असतो. त्यालाच ओव्हरलोड स्विच असेही म्हणतात. हा बाय मेटॅलिक थर्मली ऑपरेटेड स्विच असतो. तो रिसेटही करता येतो. ज्या वेळेला ओव्हर करंट सर्किटमधून वाहतो त्यावेळेला थर्मल कॉन्टॅक्ट ओपन होतो आणि मोटार करंट कट होऊन मोटार बंद पडते. अशा वेळी
प्लग पिन सॉकेटमधून काढून भांड्यातले पदार्थ कमी करावेत. 1-2 मिनिटानंतर सर्किट ब्रेकरचा बाहेर आलेला नॉब प्रेस केल्यास सर्किट ब्रेकर रिसेट होतो व पुन्हा मिक्सर सुरू केल्यास सुरू होतो. पुढचा भाग आहे स्पॅटुला. स्पॅटुला हा एक प्लास्टिकपासून बनवलेला चमचा असतो. त्याचा पुढील भाग सपाट असल्याने त्याचा उपयोग भांड्यातील पदार्थ खालीवर करण्यासाठी होतो. तसेच त्याच्या दुसऱ्या बाजूचा उपयोग भांड्यातील ब्लेड काढण्यासाठी किंवा बसविण्यासाठीही होतो. यापुढे आहे रोटरी स्विच. याचा उपयोग मिक्सर चालू किंवा बंद करण्यासाठी तसेच त्याचे वेग नियंत्रण करण्यासाठी होतो. यावर 1, 0, 1, 2, 3 किंवा इंचिंग ऑफ, लो, मीडियम, हाय असे मार्किंग असते. याला क्लॉकवाईज फिरवले असता गती क्रमाने वाढत जाते. 0च्या विरुद्ध दिशेस इंचिंगवर कमी गती मिळते. ह्या परिस्थितीत रोटरी स्विच हा स्प्रिंग लोडेड असतो, त्यामुळे तो हाताने धरून ठेवावा लागतो. रोटरी स्विचच्या कॉमन पॉईंटला ओव्हरलोड स्विचकडून आलेली सप्लायची वायर जोडलेली असते. तसेच 1, 0, 1, 2, 3 या पॉईंटला फील्ड वाइंडिंगमधून काढलेल्या टॅपिंगच्या वायर्स जोडलेल्या असतात. आता यानंतर आपण जो भाग बघणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मिक्सरमधील वाइंडिंग. मिक्सरच्या मोटारीत आर्मेचर वाइंडिंग व फील्ड वाइंडिंग अशा 2 वाइंडिंग असतात. या दोन्ही वाइंडिंग एकमेकाला सिरीजमध्ये जोडलेल्या असतात व फील्ड वाइंडिंग ही 2 वेगवेगळ्या पोल्सवर डिव्हाइड झालेली असते. हे दोन्ही पोल एकमेकाच्या समोरासमोर असतात. तसेच दोन्ही पोल वाइंडिंगमधील प्रवाहाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. फील्ड वाइंडिंगचे टर्न कमी वापरल्यास वेग जास्त मिळतो व फील्ड वाइंडिंगचे टर्न जास्त वापरल्यास वेग कमी मिळतो. मिक्सरमधील युनिव्हर्सल मोटरचे बॉडी, फील्ड कोअर, फील्ड वाइंडिंग, आर्मेचर कोअर, आर्मेचर वाइंडिंग, कम्युटेटर, कार्बन ब्रश, ब्रश रॉकर, फॅन हे प्रमुख भाग आहेत. युनिव्हर्सल मोटारीलाच AC सिरीज मोटर असेही म्हणतात. ही मोटार AC व DC दोन्ही प्रकारच्या सप्लायवर चालते. ही मोटर 1/2 HP ते पाऊण HP मध्ये उपलब्ध असते. तिची गती 18,000 ते 20,000 RPM असते. तसेच मोटर वजनाने हलकी असते, हाताळण्यास सोयीस्कर असते, रचना मजबूत असते व आकार लहान असल्याने घरगुती उपकरणामध्ये ही मोटार वापरण्यास सोयीस्कर असते. आता आपल्याला समोरच्या इमेजमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आर्मेचर्स दिसत आहेत. हे आर्मेचर्स युनिव्हर्सल मोटरमध्ये वापरले जातात. यालाच युनिव्हर्सल मोटरचा रोटर असेही म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने स्टीलच्या शाफ्टवर सिलिकॉन स्टीलची एक आर्मेचर कोअर असते. या कोअरमध्ये आर्मेचर वाइंडिंग विणलेली असते आणि त्याच्याच पुढे एक छोट्या आकाराचा कॉपरचा कम्युटेटर त्यावर फिट केलेला असतो. ह्या कम्युटेटरचा उपयोग ह्या आर्मेचर वाइंडिंगला विद्युत पुरवठा करण्यासाठी केला जातो आणि हा पुरवठा हा कार्बन ब्रशच्या साहाय्याने त्याला दिला जातो. आपल्याला शाफ्टवर जो तांब्याचा छोटा वर्तुळाकृती भाग दिसतोय तो कम्युटेटर असून त्याला स्टेटरवर स्थिर असलेले 2 कार्बनचे ब्रश घासले जातात. हे ब्रश एकमेकाला 180 अंशामध्ये स्थिर केलेले असतात व त्यातून ह्या कम्युटेटरला विद्युत पुरवठा मिळतो आणि तो विद्युत पुरवठा त्यातून आर्मेचर वाइंडिंगमध्ये ट्रान्सफर होतो. आता बघूयात फील्ड पोल आणि फील्ड कॉईल. सिलिकॉन स्टीलच्या स्टॅम्पिंग्सपासून बनलेला कोअर फील्डसाठी वापरला जातो. फील्डमध्ये 2 फील्ड पोल्स आणि 2 फील्ड कॉइल्स असतात. त्या एकमेकाच्या समोरासमोर 180 अंशाच्या अंतराने बसवलेल्या असतात. दोन्ही फील्ड कॉइलमधील विद्युत प्रवाह एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असतो, जेणेकरून एका फील्ड पोलमुळे नॉर्थ पोल तयार झाल्यास दुसऱ्या फील्ड पोलमुळे साऊथ पोल तयार होतो आणि त्या दोन्ही पोल्समुळे जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये मोटारीचा आर्मेचर आतमध्ये बसवलेला असतो आणि त्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे तो आर्मेचर आतमध्ये फिरतो. दोन्हींपैकी कोणत्या तरी एका फील्ड कॉइलला टॅपिंग करून त्या ठिकाणाहून वायर्स बाहेर काढलेल्या असतात. आता आपण बघतोय की मोटारमध्ये म्हणजे फील्ड कोअरमध्ये आर्मेचर आतमध्ये टाकल्यानंतर बेरिंग वगैरे सगळं फिट झाल्यानंतर तसेच ब्रश होल्डर लावल्यानंतर त्याची फायनल असेंब्ली कशी दिसते हे आपल्याला समोरच्या इमेजवरून लक्षात येत आहे. आता ह्या युनिव्हर्सल मोटरची फायनल असेंब्ली झालेली असून ही मिक्सरच्या बेसमध्ये फिट करण्यासाठी रेडी झालेली आहे. तिचा जो फक्त शाफ्ट आपल्याला बाहेर मोकळा दिसतोय हा शाफ्ट बेसला
वरच्या बाजूने येणार आणि दुसरी बाजू आहे उर्वरित ती मिक्सर बेसच्या खालच्या बाजूला जाणार. आता आपण मिक्सरची सर्किट डायग्राम म्हणजेच मंडळ आकृती बघूयात. सदर सर्किट डायग्राममध्ये आपण बघतोय की स्विचपासनं जो विद्युत पुरवठा फील्ड कॉईलला जातो तोच पुढे आर्मेचरच्या एका ब्रशला, त्यानंतर दुसऱ्या ब्रशमधून निघून दुसऱ्या फील्ड कॉईलला आणि त्यानंतर तो रिटर्न न्यूट्रलला आलेला आपल्याला दिसतोय. तर यालाच आपण सिरीज जोडणी म्हणतो. म्हणजे जो विद्युत प्रवाह स्विचमधून निघणार आहे तोच फील्ड कॉईल डाव्या बाजूच्या फील्ड कॉईलला पण असणार आहे. तोच विद्युत पुरवठा आर्मेचरमधूनही जाणार आणि तोच विद्युत पुरवठा पुढच्या फील्ड कॉईलमधूनही जाणार आहे. आता बघूयात मिक्सरचं वेग नियंत्रण. याआधी आपण बघितलं की मोटारीतील फील्ड वाइंडिंग ही 2 पोलवर विभागलेली असते. त्यापैकी एक पोल जसा आहे तसाच ठेवून दुसऱ्या पोलच्या कॉईलमधून मात्र 3 टॅपिंग्स बाहेर काढलेले आपल्याला दिसत आहेत आणि ह्या टॅपिंग्स रोटरी स्विचला त्या जोडलेल्या आहेत. तर याआधी आपण बघितल्याप्रमाणे ज्या वेळेला टॅपिंग्स म्हणजे नंबर ऑफ टर्न्स फील्ड कॉईलचे कमी असणार आहेत सर्किटमध्ये, त्यावेळेला मोटारीला वेग जास्त मिळणार आहे. आणि जर नंबर ऑफ टर्न्स हे जर सर्किटमध्ये जास्त असतील तर त्यावेळेला आपल्याला मोटारीला वेग कमी मिळणार आहे आणि हेच काम ह्या टॅपिंगच्या माध्यमातून केलं जातं. तसेच आपण या ठिकाणी बघू शकतो की एन ह्या टर्मिनलपासून ते संपूर्ण सर्किट पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अगदी थर्मल ओव्हरलोड रिलेपासून एल टर्मिनलपर्यंत हे सगळं सिरीजमध्ये म्हणजे एकसर आपल्याला दिसतंय. म्हणूनच ही मोटर संपूर्णपणे सिरीजमध्ये असते. त्यामुळेच ह्या सिरीजमधील एखादाही भाग म्हणजे आर्मेचर असेल, थर्मल ओव्हरलोड रिले असेल किंवा फील्ड कॉईल मध्ये कुठे जर ओपन सर्किट झाले तर संपूर्ण मोटरचे कार्य बंद पडत असते. तर अशा प्रकारे आपण मिक्सरच्या मोटारीचे वेग नियंत्रण बघितले. आता आपण मिक्सरमध्ये जे विविध प्रकारचे ब्लेड्स वापरले जातात त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. कोणत्याही मिक्सरमध्ये साधारणपणे 4 प्रकारचे ब्लेड्स वापरले जातात. त्यापैकी ड्राय ग्राइंडिंग ब्लेड म्हणजे हे कोरडं दळण्यासाठी, म्हणजे जसं शेंगदाणे किंवा हळकून इत्यादी कोरडा पदार्थ दळण्यासाठी. दुसरं वेट ग्राइंडिंग म्हणजे ओलं, जसं आपण आले लसूण कोथिंबीर यांची ओली पेस्ट तयार करतो. तिसरं जे आहे ते मिन्सिंग म्हणजे मिन्सिंग ब्लेड हे बारीक तुकडे करण्यासाठी म्हणजे खिमा वगैरे सारखं किंवा खोबरं बारीक करणे इत्यादीसाठी मिन्सिंग ब्लेड. आणि चौथं आहे ते व्हिपर ब्लेड. याचा उपयोग दह्यापासून लोणी काढण्यासाठी केला जातो. आता थोडक्यात मिक्सरची कार्यपद्धती आपण बघून घेऊ. तर मिक्सरमध्ये ज्या पदार्थावर आपल्याला क्रिया करायची तो पदार्थ भांड्यात घालून ते भांडे मिक्सरच्या बेसवरील कपलरला फिट करतात. त्यानंतर मिक्सर स्विच ऑन करतात. त्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यावरचा जो डोम असतो तो हाताने घट्ट धरून ठेवतात. आता मिक्सर सुरू केल्यानंतर आपल्याला हव्या त्या वेगावर ते मिक्सर फिरवायचे. ही गती कपलर मार्फत भांड्यातील ब्लेडला मिळते आणि त्यामुळे भांड्यात भरलेला पदार्थ हा बारीक होतो. मिक्सर सहसा एका स्पीडवर सलग चालू न ठेवता थोड्या थोड्या वेळाने बंद चालू करावा. आणि मिक्सरमध्ये पदार्थ हा ओव्हरलोड करू नये, त्यामुळे ओव्हरलोड सर्किट ब्रेकर ऑन होऊन मिक्सर बंद पडते. अशा वेळी मिक्सरमधला लोड कमी करून मिक्सर पुन्हा सुरू करावा, तो सुरू होतो. आता आपण मिक्सरची असेंब्ली कशी करतात याचा एक छोटासा व्हिडिओ बघूया.